आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गरज होती आगाऊपणा करायची? जरा तोंड शांत ठेवता येत नाही का ग? काहीतरी खायला नाही तर गिळायला पाहिजे असं तिला. आणि अगं मी सांगत होते ना, हा मग का ऐकलं नाहीस? पिऊ नकोस सांगत होते तरी. आता बघ, तुझ्यामुळे माझा प्लॅन हाणून पडलाय. आता ह्या घरावर ना ती गौरी राज्य करेल आणि मी घेते संन्यास. मला असं वाटतं तू तेच करावंस रे होते आणि असंही तुझ्याच्याने काही होत नाही आता. तर मला वाटतं की तू संन्यासच घे, हेच बरं राहील आपल्यासाठी. तोंडाला येईल ते बडबडू नकोस. मी प्रयत्न तरी करतेय. तू काय करतोयस रे? सगळं आयतं कधी मिळेल याची वाट बघत बसतो. हातावर हात ठेवून बसलायस तू. मग मी काय करू? आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू म्हणत राहिलीस मी करते आणि म्हणून मी काही केलं नाही आणि आता काही करता येत नाहीये मला. तू मान्य कर की तू हरलीयस आणि ती भिकारडी मेड जिंकलीये. ए, तोंडाला येईल ते बडबडू नकोस. त्या मेडची लायकी सुद्धा नाहीये माझ्या समोर उभी राहायची. जिंकणं तर दूरच, आणि हत्ती बसला ना तरी त्याची ताकद कधीच कमी होत नाही हे लक्षात ठेव. सध्या तरी असं दिसतंय की ती मुंगी या हत्तीच्या कानात शिरली आणि या हत्तीला नाचव. एखादी मुंगीच नशिबाने कानात जाते, नाहीतर तिची जागा हत्तीच्या पायाखालीच असते. ती गौरी आणि तिची ती बिट्टी कधी या पायाखाली चिरडले जातील ना, त्यांचं त्यांनाही कळणार नाही. मला फक्त एक योग्य संधी मिळू दे, बघ मी काय करते. अरे कोण आहे त्या बाई? चांगल्या घरातले दिसतात. या तर त्याच आहेत ज्या बिट्टीला मंगल कार्यालयावर परत सोडायला आल्या होत्या. इथे काय करतायत? हो ताई, हो ताई, काय करता इथे? चक्कर येऊन पडले वाटतं. हो ताई, आश्रम, माझी मुलगी. आश्रम, माझी मुलगी. आश्रम. बिट्टी, हा गेम बघ, एकदम भारी आहे. हा गेम खेळायला ना खूप मजा येते. पण मला हे नाही जमत. अगं न जमायला काय झालं, मी शिकवीन ना तुला. मजा येईल गेम खेळायला. मग कधीतरी खेळूयात. कधीतरी? ऐक ना, आपण आज रात्री खेळूया का? आज रात्री?
काय चाललंय हे? आणि माझ्या कियांचे गेम्स तू हिला का दाखवतोयस? अगं त्यात काय झालं, खेळू दे ना. अजिबात नाही हा. एखादं तुटलेलं टॉय असेल ना ते दे तिला आणि पाठवून दे. नको मी जाते. अगं बिट्टी थांब ना, ऐक माझा. माझ्याशी गप्पा मार म्हटलं तर झोप येते तुला. आणि आता हिला खेळवायचंय का तुला? अगं अगं असं काय करतेस स्वा? रुद्र गौरीची फर्स्ट नाईट आहे म्हणून. सो व्हॉट एव्हर, तो त्यांचा प्रश्न आहे. यू डोंट हॅव टू बेबी सिट हर फॉर देम. रोहित काका मी जाते, मला खरंच नाही खेळायचं. बिट्टी बिट्टी थांब ना. कम ऑन स्वा. काय करतोय? अरे काय करतोयस तू? एक अक्षरही बोलू नकोस, झोप तू लवकर. हा का पण? अरे झोप सांगितलं ना. अरे पण कशासाठी? हे बघ तुला 100 ताप आहे. तुला ताप आलाय? काय करतोयस तू? अरे हे मी सगळं तुझ्याच भल्यासाठी करतोय, नंतर पछतावशील बघा. अरे पण नक्की करतोय काय? हे बघ तुझी रात्र अविस्मरणीय जावी म्हणून प्रयत्न करतोय. त्या बिट्टीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय तर ती ऐकतच नाहीये. म्हणून तुला आता आजारी पडावं लागेल सो दॅट गौरी तुझ्या जवळ बसेल. कसा वाटला माझा मास्टर प्लॅन? अरे नाही रे. अरे ऐक ना तू माझं. रुद्र सर. गौरीशी गौरी आलीस तू? हो. काय रे रुद्र, अरे असं अंगावर नको ना काढूस तू प्लीज. प्लीज काळजी घ्या. काढा आणलाय तुमच्यासाठी. काढा दे गौरी, काढा दे याला. गौरी तू बसशील ना रुद्र सोबत? हो. ऐका ना, मी काय म्हणतो गौरीशी, तुम्ही रुद्र सर तुम्ही आराम करा, आता कुठेही जायचं नाही. जेवण इथेच आणते मी. नाही ऐका ना, मला काही झालेलं नाहीये. हो आज रात्री म्हणजे आपल्याला दोघांना वेळ मिळावा म्हणून हे नाटक करतोय. मी हो नाही करत, मी जातो. थांब. अरे बाबा मला कळतंय तू माझ्यासाठी करतोयस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बिट्टी माझ्यासाठी अडचण नाहीये. ती माझी मुलगी आहे अरे, आणि तिच्या मनाविरुद्ध मी काहीही करणार नाही. ती आमच्या बरोबर असेल, आमच्या मध्ये असेल, कारण ती आमचं प्रेम आहे, अडथळा नाही. आजची पहिली रात्र, येणारा प्रत्येक दिवस आम्ही फक्त नवरा बायको म्हणून नाही तर एक कुटुंब म्हणून असू. मी, माझी बायको आणि माझी मुलगी, कायम हेच चित्र पाहायचंय मला. काढा. मूर्खांचा बाजार सगळा युजलेस. अहो थांबा ना, कुठे निघालात तुम्ही? अहो कुठे निघालात तुम्ही? सांगा तरी मला. हे बघ काही झालंय का? अहो बोला ना, कुठे जाताय तुम्ही? माझं काही चुकलंय का? मला तसं सांगा. मी मी माफी मागते तुमची. मी खरं नव्हते म्हणत पूजेला बसायचं, माझंच चुकलं असणार. हे बघा मी हात जोडून तुमची माफी मागते. मी पुन्हा अशी चूक नाही करणार, पुन्हा असं नाही बोलणार. तुझं काही चुकलं नाही. यु नो, खरं तर पूजेला बसायला पाहिजे. एक काम कर, बस तू अशी बस, हात जोड. अहो पण हात जोड आणि देवाकडे प्रार्थना कर, म्हणून मला जराशी अक्कल येऊ द्या. नवऱ्यासोबत कसं वागायचं कसं नाही हे कळू दे म्हणावं मला. युजलेस. आशीर्वाद घ्या आता. अहो कुठे निघालात तुम्ही? शांती हवी आहे डोक्याला माझ्या, आणि जरासं सुख हवंय जे तू मला कधीच नाही देऊ शकत. अहो
तुला काही हवंय का? तू चल, मी देते. थांब. श्वेता मावशी, तुला खूप वाईट वाटतंय का? थोडस वाटतंय. तू आता एकटीच राहिलीस म्हणून ना. तुला माहितीये, जेव्हा आईला पार्टनरची आठवण यायची तर मी घट्ट तिला मिठी मारून झोपायचे आणि मग तिला खूप बरं वाटायचं. बिट्टी, तुझी आई खरंच खूप भाग्यवान आहे, कारण तिच्याकडे तुझ्यासारखी गोड मुलगी आहे म्हणून. श्वेता मावशी, आज मी तुझ्याकडे झोपू का? म्हणजे तुला पण एकटं नाही वाटणार. रुद्रा, अरे आमचा पण हक्क आहे ना यार. आम्ही सांभाळू ना बिट्टीला. ती कुठेच बाहेर जाणार नाही, आय प्रॉमिस. बघ, विचार कर. नको रोहित. अरे पण पार्टनर, मी आज श्वेता मावशीकडे झोपले तर चालेल का? अरे नको बाळा, कशाला? पार्टनर, तू रागवलास का? तू आज आमच्या जवळ झोपणार आणि मी नाही म्हणून? नाही बाळा, मी नाही रागवलो. तू झोप आमच्या सोबत. पार्टनर, अरे श्वेता मावशी एकटीच आहे ना. सुमित काका कुठेतरी निघून गेले, मग तिला भीती वाटेल ना. प्लीज, मी आज श्वेता मावशीची काळजी घेईल. तू आजची रात्र आईची काळजी घे, चालेल का? बर, मी घेईन काळजी. बर बिट्टी, तूही श्वेता मावशीला सोडून कुठे जाऊ नकोस. आणि त्रास नको देऊस वहिनीला, आधीच सांगतोय. हो, नाही जाणार. थँक्यू पार्टनर. खरंच खूप गुणाची पोर आहे बिट्टी. तुम्ही आणि गौरीना खूप भाग्यवान आहात. नवस करूनही अशी लेक नाही मिळायची. खरंय वहिनी. अरे रुद्र, आता चान्स समोरून चालत येतोय. कम ऑन यार. तू गप रे. बरं वहिनी, आज बिट्टी तुमच्याकडे झोपायला असणार आहे हे गौरीजींना कळू देऊ नका. बरं. गौरीजी, आता तुमची सुटका नाही. तुझं काय? काहीच नाही झालं. जा निघ, चल आता. हो, चल ना. आओ सावकाश, घाबरू नका तुम्ही. तुम्हाला बरं वाटतंय का आता? आमच्या आश्रमात तुम्ही सुरक्षित आहात. आश्रम? माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी. हो बाई, काय करताय तुम्ही? हा? आणि कोण तुमची मुलगी? माझी मुलगी इथेच आहे. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी इथेच आहे. तुम्हाला कसं काय माहिती तुमची मुलगी इडच आहे? मुलांनो, तुम्ही किती जण आहात इथे? एवढीच मुलगी.
अहो ओ ओ ताई मला सांगा, तुम्हाला कुणी सांगितलंय की तुमची मुलगी इथे आहे? त्याने सांगितलं मला. त्याने? कुणी? कल्लू म्हणाला. कल्लू? तिला कल्लूनं बिट्टीला पळवायला तर पाठवलं नसेल. ही नक्कीच नाटक करते. ऐका ना, याच्यात नाही ना तुमची मुलगी, मग ती दुसरीकडे कुठेतरी असेल. नाही ती इथेच आहे. कल्लू माझ्याशी खोटं नाही बोलणार. तुमच्याकडे फोटो आहे का तिचा? फोटो? ओ फोटो बिटो काय? हे बघा, तुमची मुलगी इथे नाही. तुम्ही निघा बरं इथनं. तुमचं काही काम नाही येते. निघा. मी नाही जाणार. मला माहिती आहे तिथेच आहे. तुम्ही लपवून ठेवलं असणार तिला. काय बोलता काय तुम्ही? तुम्ही निघा बरं इथनं. मी नाही जाणार. मुलांनो, तुम्ही तिला बघितलंय का? ती गोरी गोरी आहे, तिचे घारे डोळे. बिट्टी? पण ती तर गौरी आईकडे. काय म्हणाला हा? नाही काही नाही. तुम्ही निघा बरं इथनं. बाळा, तुला माहिती आहे का ती कुठे? मला सांग ना, कुठे आहे ती? नाही त्याला काही माहित नाही. तुम्ही मागवा. जयाताई तुम्ही काढा बरं हिला बाहेर. तुम्ही निघा. अहो माझी मुलगी आहे, असं नका करू. ऐका माझं. माझी मुलगी. अहो ऐका माझं. माझी मुलगी इथेच. ऐका माझं. ए तुम्ही इथेच थांबा. तुम्ही यायचं नाही बाहेर. असं नका करू. ऐका माझं. निघा इथनं. तुमची मुलगी वगैरे कोण नाही इथे, आणि मला काय कळत नाही का तुमचा काय डाव आहे तो? नका सांगू. मला कळालंय ती कुठे. आलंय माझ्या लक्षात. मी शोधेन तिला. सापडेल ती मला. देव तिला आईपासून दूर नाही ठेवणार. गौरी फोन का उचलत नसेल? झोपली असेल का? नाही पण ही गोष्ट तिला सांगायला हवी ना. घरी फोन लावू का? नाही म्हणजे कुणाच्या तरी कानावर टाकायला हवं. घरीच फोन लावतो. हॅलो हॅलो, गौरी आहे का? हा गौरी, तुला खूप महत्वाचं सांगतोय बरं. ती बाई नाही का, बिट्टी लग्नातनं निघून गेली होती बघ, नंतर त्या बाईने सोडलं. ती बाई जर तुझ्याकडे आली ना, तिच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवू नकोस. कल्लूने पाठवलंय तिला. हो नाही ती इकडे आली होती आश्रमात. काहीच्या काही बडबडत होती, माझी मुलगी म्हणून. आणि बिट्टी तिची मुलगी असं म्हणत होती. हा नाही, तू काळजी घे. आणि हो, ती आली ना, तिला घरात घेऊ नकोस बरं. काय हा? पण नरड्यातून आवाज फुटत नाहीये तरी बोलायचंय ना. झोपू दे मला. आई काय सरकत चालवली आहेस तू?
भूक लागली आहे का तुला? मग जाऊन खा, पण प्लीज मला त्रास देऊ नको. झोपू दे आई, मला झोपू द्या, नाहीतर खाना खुना करायच्या योग्यतेची ठेवणार नाही मी. तू जा इथून. नाही, तुला आता काय करते मी, धक्के मारून काढते, म्हणजे ना तुला कळेल. तुला झोपू दे का मला? याचा शेंदूर खाल्ला ना म्हणून गेला आवाज तुझा. कोणीतरी बाई जी बिट्टीला सोडवायला आलेली होती ती आज आश्रमावर गेली होती. ती स्वतःला बिट्टीची आई म्हणत. ती स्वतःला बिट्टीची आई म्हणवते. न्यूज दिली असतो. आता येणार गोष्टीत खरा ट्विस्ट.